सगळंच काही कामावरती चालतं अशातला भाग नाही. नुसतं कामावरती काही काही उमेदवार असे सुद्धा तयार होतात. निवडणुकीच्या आधी महिना 2 महिने फेसबुक व्हॉट्सअप सगळं काय चालवायचं, सोशल मीडिया याऊ ठाऊ 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 हम ऐसो करेंगे तैसो करेंगे. अरे काय उमेदवार आणि काय तारा, आणि हा हमने ऐसा किया ना आता हम तैसा करेंगे. पार हाँगकाँग करून टाकते रुपीनगर. हाँगकाँग पेक्षा सुद्धा मोठ्या बिल्डिंग आमच्या इथं उभा करून देतील. यांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. निवडणुकीमध्ये जिंकायला तुम्हाला सांगतो लोकात राहावं लागतं, सुखात राहावं लागतं, दुःखात राहावं लागतं. लोकांचं काय दुःख आहे काय नाही सगळंच काही वाटून घेता येत नाही. परंतु त्यातनं मार्ग काढणारी जी माणसं असतात तीच इथं निवडून येत असतात. बाकीच्यांचं काही काम नाही. आणि सतत संपर्कात राहिलेला माणूस पाहिजे. अचानकपणे आणि नुसत्या पैशावरती पाण्यावरती जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मला वाटतं पिंपरी चिंचवडचे 128 वार्ड हे टाटा बिर्ला अदानी अंबानी यांनी वाटून घेतले असते. इथं तुझी सून उभा कर, त्या तिकडं माझा जावई उभा करतो, त्याच्या पलीकडं माझी नातसून उभा करतो, असे सगळे माणसं उभा राहिले असते. आणि 128चे 128 माणसं उद्योगपतींच्या तुम्हाला सांगतो घरातले निवडून आले असते. पण निवडून येतात का नाही. आता काही काही लोक म्हणतात इतकं आणि आम्ही असं करू. लोक म्हणतात बर, नाही तर कुणीच कोणाला म्हणत नाही. बरेच उमेदवार असं असतात निवडणुकीच्या आधी कधीच कोणाचं काम करायचं नाही काय नाही. जनता जनार्दन मी उभा राहू का असं विचारायला येते. आता लोक उभा राहू का विचारल्यावर प्रवीण भाऊ लोक म्हणतात तुमच्याशिवाय तर पर्यायच नाही, तुमच्या इतका चांगला उमेदवारच नाही. असं का, मग मी उभा राहतो. त्याला उभा करतील, त्याचा खर्चा पाणी करतील, तो जे जे म्हणेल त्याला बिलकुल कोणी नाही म्हणत नाही. पण मतदानाच्या वेळेस त्याला मतदानच पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. का लोक विनाकारण मतदान करत नाही. मतदान देणं म्हणजे मत देणं आहे, आपलं स्वतःचं मन देणे. 5 वर्षासाठी मन देतो तो मायबाप, त्याचं ते अमूल्य आहे, बहुमूल्य मतदान आहे. आणि ते मतदान करताना माणूस फार विचार करून मतदान करतो, असं तसं मतदान करत नाही. आमच्या देशामध्ये म्हणतात अडाणी माणसं आहेत. माणसं शिक्षणाने अडाणी असतील पण मतदानाच्या बाबतीत अजिबात निरक्षर नाही. तो पक्का साक्षर मतदार आहे. मतदार फार विचार करून. आणि आताची तरुण पिढी ते मोबाईलमुळे याच्यामुळे एवढी हुशार झाली. जर काय आम्ही स्टेजवरून लय गप्पा मारायला लागलो की ते हळूच म्हणतो याच्या इतका मूर्ख माणूस कोणीच नाही. खाली लगेच कमेंट करायला सुरुवात तयारच असते गडी. का विनाकारण माझं मत आहे की काहीही गप्पा मारू नाही. जेवढं होतंय तेवढंच हो म्हणलं पाहिजे. मी तुमचं हे करतो ते करतो असे काही आश्वासनं देऊन लोक मतं देत नाही. जेवढं होईल तेवढं. आणि आता या भागामध्ये माझं मत असं आहे की जे 3ऱ्यांदा आमदार झालेत महेशदादा लांडगे साहेब, पहिल्या टर्मला नारळावरती झाले, दुसऱ्या टर्मला त्यावेळेस ते 16,000 मतांनी आले, दुसऱ्यांदा निवडून येताना ते 78,000 मतांनी निवडून आले, आणि तिसऱ्यांदा आत्ता निवडून येताना 65,000 मतांनी निवडून आले. 65,000 मतानं शहरी भागामध्ये निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिसऱ्यांदा निवडून येणं तर खूप अवघड असतं. आदरणीय शांताराम भाऊ, तुम्ही सुद्धा आता 3ऱ्यांदा लढताय. मी पण 3-3, आता माझी 5वी टर्म आहे. त्याच्यामुळं आमचं गंडांतर पुढं ढकललेलं आहे. परंतु हा तुमची मी 5वी. त्याच्यामुळं 3ऱ्या टर्मला जे महेशदादा लांडगे साहेब निवडून आले, यावेळेस तर अशा अफवा होत्या आमच्या इकडं
गेलं, पडलं. म्हणलं महेश दादा खाल्लास? काहीच नाही. म्हणले गेला? म्हणलं हो. पडलं? हो. खाल्लास? खाल्लास म्हणजे महेश दादाच खाल्लास. अशा पद्धतीच्या वावड्या आमच्या इथपर्यंत सुद्धा आल्या. झालं का खल्लास? नाही. 65,000 मताधिक्यानं लोकांनी त्यांना निवडून दिलं. आणि आता यावेळेची परिस्थिती आहे, मी पिंपरी चिंचवड सगळ्या भागामध्ये फिरलो, एकंदरीत चित्र पाहिलं. तो पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रवीण भाऊ, आपण जे जुन्या पक्षामध्ये होतो, साधारणतः या भागातले गावकरी जे आहेत, मूळ गावकी, हे गावातले लोक आपण ज्या जुन्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाकडे साधारणतः लोकांचा कल होता. पण यावेळेस मात्र उलट चित्र दिसते. जे प्रभावी माणसं आहेत, ताकदीचे माणसं आहेत, मूळ गावातले माणसं आहेत, आमच्या सीतारामजी भालेकरांच्या कुटुंबातले माणसं इथं आहेत, हे सगळेच्या सगळे. मी त्यांच्याही घरी गेलतो आज. म्हणलं कसं काय काय बदल झालाय? बराटेंच्या इथं गेलो होतो. त्यांना म्हणलं काय चेंज झालाय? नाही म्हणले सगळ्याच लोकांचा कल इकडं झालाय. म्हणलं भोसरी मधला का कल झाला असा? तर ते म्हणले मूळ गावकरी सुद्धा जे इकडे सरकलेत त्याचं एकमेव कारण आहे महेश दादा लांडगे यांचं नेतृत्व. म्हणलं का? म्हणले सतत संपर्कात आहे माणसं. रात्रीच्या 2 वाजता फोन लावा, महेश दादा असं असं आहे. महेश दादा 100 मुख्यमंत्री, त्यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून महेश दादा आहे. आणि नगर विकास खातं जे 2014ला आदरणीय फडणवीस साहेबांकडे होतं, ज्या वेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, नगर विकास विभागाचं वर्षाचं बजेट होतं 5,000 कोटी रुपयाचं. 5,000 कोटीपेक्षा 1 रुपया सुद्धा कधी जास्तीचा मिळाला नव्हता. परंतु आज नम्रपणे तुम्हाला सांगतो, या खात्याचं बजेट आता 50,000 कोटी रुपये झाले. आणि केंद्राचे पैसे सुद्धा वेगळे. तुम्ही बघा, शहरामधली मेट्रो असेल, शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट झाली पाहिजे, रस्ते नीटनाटके झाले पाहिजे. याची सुरुवात कधीपासून झाली? तर ती 2014 पासून झाली. मधल्या कालावधीमध्ये जनादेश लोकांनी दिला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 2019ला निवडून दिलं. मग निवडून आल्याबरोबर आत्ताची उबाठा आणि तत्कालीन शिवसेना यांनी अंग काढून घेतलं आणि नको तिकडंच घुसले आणि दुसऱ्या 2 पक्षाला घेऊन स्वतःच मुख्यमंत्री झाले. लोकांनी मतदान दिलं होतं की पहिली 5 वर्ष फडणवीसांनी चांगलं काम केलंय, पुढची 5 वर्ष सुद्धा त्यांनाच दिली पाहिजे म्हणून लोकांनी मतदान केलं. पण 2.5 वर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी पुढं त्यांचा पक्ष फुटला. एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले. आता एकनाथ शिंदे साहेबांचे 61 आमदार निवडून आले आणि उद्धवजींचे 20च निवडून आले. मी आज इकडं तिकडं बघितलं, म्हणलं उबाठाचे किती उमेदवार आहेत? तर ते म्हणले मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, कोई वहाँ. 1 नंबर प्रभागात 1 सापडतोय, 2-3 प्रभाग गायब, त्याच्यानंतर एखादा सापडतोय आणि त्याच्या पलीकडं. आणि पवार साहेबांच्या पक्षाला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीनी 5 जागा दिल्या. राजा उदार झाला, हाती 5 दिल्या. अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. 5 जागा ज्यांच्यावरती हा परिसर, ही पंचक्रोशी, त्यांची खासदारकी इथली साहेबांची, त्यांच्या पक्षाला फक्त 5 जागा आहे. आणि 128 जागेपैकी फक्त 115 उमेदवार भेटलेत राष्ट्रवादीला. आणि तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतो ही महानगरपालिका आमच्याच ताब्यात येणार. अख्खा पॅनल सुद्धा नाही, पूर्ण पॅनल सुद्धा नाही. 128 पैकी 115च उमेदवार तुम्हाला भेटले. ते बी उमेदवार कोणते? आमच्याकडून गेलेले
निम्मे अर्धे असतील. इकडून इधर नाही मिला तो नाराज होके उधर चलो, म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासात घेता का आमचा एबी फॉर्म, ते बी म्हणतो लावतो की लावा. अशा पद्धतीनं बेरीज करून त्यांची झालेली आहे. त्यामुळं मी मायबाप जनता जनार्दनाला तुम्हाला विनंती करतो की 100% ही महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्याच ताब्यात येणार आहे. शंकर भाऊ तिकडे आहेत, इथं महेश दादा आहेत, वाघेरे साहेब वगैरे सगळे मंडळी चिंचवडमध्ये सुद्धा आहेत. सगळीकडे जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं इथं सुद्धा कमळाचे 4ही उमेदवार निवडून द्या, शेजारी सुद्धा कमळाचे 4ही निवडून द्या. आणि मी इथं दोघंही भालेकर आहेत तुम्हाला, आणि दोन्ही वार्डाचे दोन्ही प्रभागाचे उमेदवार आहे. तुम्हाला एकच विनंती करीन की काबाड कष्ट करून पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आमचे लोक पै जमा करतात आणि पै जमा करून कुठंतरी एखादा प्लॉट घेण्याचा प्रयत्न करतात, एखादा फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतात. तोही प्रधानमंत्री आवास योजना माननीय देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय प्रभावीपणे राबवली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना त्याचे 2.5 लाख रुपये मिळतात. पाहुण्या रावळ्याकडून 4-5 लाख रुपये घेतो, स्वतःचे 5-4 टाकतो आणि कुठंतरी फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतो. कुठं 2 गुंठे जागा घेण्याचा प्रयत्न, कुठं 3 गुंठे जागा घेण्याचे प्रयत्न करतो. प्रवीण भाऊ, पूर्वी अशा तक्रारी येत नव्हत्या, पण आता बऱ्याच तक्रारी आल्या. आमच्या माणसाकडून 13 लाख रुपये घेतले जातात, 15 लाख रुपये घेतले जातात, त्याला प्लॉटही नाही आणि पैसे मागायला गेल्यावर बी बघू नंतर अशा पद्धतीचे काही उदाहरणं परिसरामध्ये व्हायला लागली. असं जर झालं तर आमच्या माणसांना आधार द्या, एवढीच हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. कारण आमचा माणूस मनगटानं तुमच्याबरोबर भांडू शकत नाही, आरडावारडा करूनही भांडू शकत नाही. आणि हे काही लोक म्हणजे हे तिसरेच लोक आहे, प्लॉटिंगवाली वेगळी जाते, हे आपल्या 18 पगड जातीत बसतच नाही, ही वेगळेच लोक त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आमच्या गोरगरीब लोकांकडे लक्ष द्या, त्यांची कृपया फसवणूक होऊन देऊ नका. मी बोलत असताना बरेच लोक माना डोलवत आहेत समोर, म्हणजे हे उदाहरणं घडतायत असं हे नम्रपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. त्यांच्यावरती थोडं लक्ष द्या. तुमच्या आधारावरती, तुमच्या याच्यावरती आमचे लोक राहतात. तुम्ही आमच्या लोकांची फसवणूक होऊन देऊ नका. आणि ते 13 लाख 15 लाख दिल्यावर सुद्धा कधी कधी असं होतंय, आमचे पैसे परत द्या, जा 10 घेऊन, जा 5 घेऊन, जा 10 घेऊन. असे जर 2 आणि 3 वर्षात पैसे दिले तर सगळं आमचं डिस्टर्ब होतं, मुलाबाळांचं शिक्षणसुद्धा अडचणीत येते. म्हणून या बाबीकडं तेवढं लक्ष द्या अशा प्रकारची विनंती करतो. या 12 आणि 13 प्रभागाबरोबर प्रभाग 1 मध्ये सुरेश मेहत्रे, गणेश मळेकर, शीतल यादव आणि सोनमताई मोरे हे सुद्धा उमेदवार प्रभाग 1चे आहेत. तिकडेही आपले लोक आहेत. आपल्या लोकांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला दिलेली आहे, जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानामध्ये उमेदवारांनी, प्रचार करणाऱ्यांनी हात जोडून पाया पडून विनंती करणं, प्रसंगी पदर पसरणं, आमच्या मराठवाड्याच्या भाषामध्ये पदर पसरणं म्हणतो. पदर पसरायला उमेदवारांना कधी लाज वाटली नाही पाहिजे, कुठल्याही नेत्याला सुद्धा लाज वाटली नाही पाहिजे. मायबाप जनता जनार्दनाच्या पाया पडायला कधी लाज वाटली नाही पाहिजे. आपल्यापेक्षा जे वडीलधारा आहे 100% त्याचे पाय धरायला कधीच त्याला लाज वाटली नाही पाहिजे. मला स्वतःला सुद्धा वाटत नाही, मी 5 टर्मचा आमदार आहे, परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसाच्या पाया मी 100% पडतो. आणि ज्याला
ज्याची कंबर वाकत नाही पाया पडायला, त्याची कंबर नीट करण्याचं सुद्धा तुम्हाला येतं बरं का. जे वाकत नाही ना त्याला 15 तारखेला वाकून टाका बरं का. ज्याला वागता येत नाही, ज्याला नमस्कार करता येत नाही, पाया पडता येत नाही, त्यांनी राजकारण करू नाही. शेवटी मायबाप जनता जनार्दन तो मन देतोय आपल्याला 5 वर्षासाठी. हो, पुठ्ठ्याच्या आड गेल्याच्या नंतर संपूर्ण भरोसा त्या ठिकाणी ठेवतो आणि आपलं बटन दाबतो. म्हणजे आपल्यावरती तो पूर्णपणे भरोसा ठेवतो. हे स्थानिक गावकरी यापूर्वी अतिशय प्रभावीपणे महेश दादा आणि आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या जुन्या पक्षाकडं अत्यंत प्रभावीपणे होते. पण आता यावेळेस चित्र बदललंय. हो, गपागप माणसं बदलताय. त्या पक्षातून डायरेक्ट माणसं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत. याचं कारण काय? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकच उत्तर मिळालं. याचं एकमेव कारण म्हणले महेश दादा लांडगे हे आमदार आहे. आता गावकरी सुद्धा 100% म्हणतायत नाही, आम्हाला महेश दादाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीच पाहिजे, दुसरा पक्ष नकोय. आमच्या जुन्या पक्षाबद्दल काय सांगावं. सगळे माणसं निघून गेल्याच्या नंतर यारे यारे पाखरांनो असं ते म्हणताय. पाखरं उडाली बी, चिमण्या दुसरीकडे गेल्या बी, त्यांनी घरटी बी केली आणि आता पकाट झाली. त्याच्यानंतर यारे यारे पाखरांनो म्हणण्यात काय अर्थ आहे. तशी अवस्था मला वाटतं आमच्या त्या पक्षाची झाली आणि 128 पैकी बळ 115 काहीतरी उभा करायची पाळी आहे. 115. आणि ते सुद्धा आमच्याकडून काही नाराज झाले. इकडून नाराज झालेले तिकडे गेले. मागून 1-1.5 तासात म्हणले कोई भी आओ लेके जाओ. अरे, ज्या पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी प्रतिष्ठा होती, ताकद लावली जायची, त्या पक्षाचा एबी फॉर्म तहसीलच्या दारावरती, गेटवरती तिथं घेऊन माणसं उभे राहतायत. तुम्हाला नाही मिळालं का भाजपकडून? पण या आमच्या पार्टीला लिहा यांचं नाव. हे म्हणतोय मी कालपर्यंत त्या पक्षात होत. नाही घेऊन टाका. मग असं करता करता मला वाटतं 115ची बेरीज झालेली आहे. असं केल्यावर कशी महानगरपालिका तुमच्या ताब्यात यायची? नाही. आणि मी आज फिरताना पाहिलं 128 जागा आहे म्हणले 125 जागा आहेत. असं उदाहरण पकडू, 525 जरी जागा असत्या तरी तेवढ्या जागेवर लढणारे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार हो. सगळे एका बाजूला झाल्यामुळं त्यावेळेस पराभव झाला. विधानसभेच्या वेळेस मवियाला वाटलं की आमच्याशिवाय कुणीच येत नाही, कोणाला तिकीट द्या, हे निवडून आला, तो निवडून आला आणि हे भाजप शिवसेना पडली म्हण सगळी संपली. तसं काही झालं नाही. अक्षरशः 237 सीट लोकांनी निवडून दिले. एकतर्फा हा महाराष्ट्र लोकांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी ताब्यात दिला आणि त्याच्यामध्ये लोकांनी दाखवलं की 2019ला जनादेश मिळून सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही. अनैसर्गिक युती केली. कुणी उबाठा यावेळेस तर काय अवस्था आहे उबाठाची. मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा, कोई वहां गिरा. अशी अवस्था आहे. एका वार्डात 1 सीट, 2-3 वार्ड सोडून परत 1 सीट, त्याच्या पलीकडे आणखी एखादं सीट. म्हणजे मायक्रोस्कोप लावायची पाळी है. क्या इधर है क्या? नहीं है. उधर है क्या? नहीं है. अरे इधर था ना, वो छोड़ के चला गया. अशी अवस्था उबाठाची आहे.
आता इथे तर मला वाटतं उबाटाचं काही दिसेल असं सुद्धा नाही. जो पक्ष इथं ठामपणे एका बाजूने होता त्या पक्षाकडं इथे उपाध्यक्ष पद आहे, एक आमदार आहे. त्या पक्षाला सुद्धा 115च्या पुढे जागा राखता आल्या नाही, अशी अवस्था आहे. जर तुमचा पॅनलच पूर्ण नाही तर तुम्ही निवडून येणं शक्य नाही.